करता घेतला अभंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा वीर राणी या प्रकरणातील विरहणी वेगळी आणि वीर राणी वेगळी. वीर राणी या प्रकरणातील महत्वाचा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा अभंग घेण्याचं कारण आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे. काही निमित्तानं ठेवलेलं कीर्तन याला नैमित्तिक कीर्तन म्हणतात. वैकुंठवासी उषाबाई हरिभाऊ मोगरे यांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध, त्यानिमित्त त्यांचे मालक हरिभक्तीपरायण हरिभाऊ अंबादासराव मोगरे यांनी आपल्या धर्मपत्नीच्या वर्षश्राद्धानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमची भजनी माऊली महाराज, बाकीची मंडळी सगळ्यांनी मिळून मला फोन केला. म्हणले महाराज, हरिभाऊची इच्छा आहे की तुमची सेवा पाहिजे. अगोदर तारीख घेतली आणि योग असा आला, ह्या तारखेवर आमचा पिंपळ टक्क्याला काला राहायचा. काय राहायचा? पिंपळ टक्का. मग त्या मंडळीला म्हणलो, बाबा मी आता बरेच दिवस झाले तारीख दिलेली. त्यांची दुसऱ्या तिथीला सेवा केली आणि ही सेवा माझ्यासारख्या पामराकड हरिभाऊ माऊली महाराज सगळी मंडळी यांनी माझ्याकडे सेवा दिलेली. आणि उदार अंतकरणानं त्यांनी, मी माऊलीला म्हणलो, माऊलीचे वडील म्हणले 5000 लोकांचा स्वयंपाक केला. किती लोकांचा? 5000. म्हणजे आपल्या धर्मपत्नीच्या निमित्तानं अन्नदानही आहे, ज्ञानदानही आहे आणि धनदानही आहे, वस्त्रदानही आहे. विठ्ठला. मी लहान असताना इरळतला मारुतराव महाराज दस्तापूरकरांचं कीर्तन ऐकलं. तर त्या कीर्तनात त्यांनी सांगितलं होतं, जर आपल्या कुळातले माणसं इथं अन्नदान करायले, नामस्मरण करायले, श्राद्ध घालायला लागले तर पितराला आनंद वाटत असतो. पितरी मांडीला उत्साह. आमच्या कुळात चांगले मंडळी जन्मलेली, आमच्या निमित्तानं ते अन्नदान करतात, नामस्मरण करतात, श्राद्ध घालतात, पितरी मांडी. आणि जर अशा कार्यक्रमाला फुकट खर्च म्हणणं, चिकटपणा करणं, आहा कटा त्याचे वंशी दुराचार पुत्र झाला. तुकोबरा म्हणतात, त्याच्या आईचा गर्भ गळाला असता तर चांगलं झालं असतं. गळेची ना गर्भ नव्हे चिका वांज, माता त्याची लाज लावा पापी. विठ्ठला विठ्ठला. काही काही इतके श्रीमंत असतात पण इतके नालायक असतात की आपल्या पितराच्या निमित्तानं पितर पण घालीत नाही. एक जणाची बायको म्हणल्या, हो आपल्या घरी चांगले गरीब लोक एवढाले कार्यक्रम करायले, मग तुम्ही एक पितर आणि एक सवाशिंग घाला ना. ते म्हणला, मग इतकी उधळपट्टी जमत असते का? मग मग कसं जमन? ती म्हणली, आपण उपाशी राहू पण पितराच्या नावानं. मग तो म्हणला, दोघाचा स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला, 2 ताटं वाढ, 2 पाट ठोई. म्हणले, बोला पितर. ते म्हणलं, बस एका पाटावर तू आणि एका पाटावर मी. बाईल सवासीना आई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई. बाईल सवासीना आई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई. बाईल सवासीना आई, बाईल सवासीना आई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई. बाईल सवासीना आई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई, आपण पितराचे ठाई. इतका चिकट. बायकोला म्हणला, तू सुवासीन आणि मी पितर. बाईला सुवासीन आई
आपण थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्या चेष्टा विठ्ठला काही काय असे उदार मुलं जन्माला येतात हरिभाऊ सारखे की परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे म्हणे नामजप हरीचे ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे देव म्हणे नामजप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध असे चांगले मुलं जन्माला येतात की कुळाचा उद्धार करतात काही असे नालायक जन्माला येतात ऐसे कुळी पुत्र होती ऐसे कुळी पुत्र होणे ऐसे कुळी पुत्र कोणी ऐसे कुळी पुत्र कोणी उडविते पूर्वजा उडविते पूर्वजा झाडी चोरी भांडवला झाडी चोरी भांडवला ऐसे बोले बोलणे बोलणे सारे बोल भांडवला सारे बोल भांडवला ऐशे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा असे नालायक मुलं जन्माला येतात की आपल्या पिढ्याना पिढ्या नरकात घालतात आणि काही असे जन्माला येतात तुका म्हणे कोटी कुळी ती कोटी कुळाचा उद्धार करतात का ते नामचिंतन करतात विठ्ठला याचे दोन कारण हरिभाऊचं कर्तव्य आहे आपल्या धर्मपत्नीच्या निमित्तानं आपण अन्नदान नामस्मरण गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते अरे भरपूर अन्नदान करा नामस्मरण करा गयेला पिंडदान करा जर ऐपत नसल तर व्याजानं पैसे काढून करू नका विठ्ठला कारण ऋण असतं पितृऋण देवाचं ऋण आणि संताचं ऋण फेडावंच लागतं महाराज जर ऋण फेडलं नाही तर त्याच्या घरी बैल व्हावं लागत असतं आमचे गुरुजी रखमाजी महाराज नवले म्हणायचे अरे तुम्ही मधुकरी जाण न खाता 2 वव्या आणि 1 अभंग जर नाही पाठ केला तर ज्यांनी मधुकरी वाढी त्याच्या घरी बैल व्हावं लागेल म्हणायचे ऋण तुमची ऐपत नसली तर त्याच्या पाया पडा आणि ते पाया पडून मी सोडविले ज्ञानोबा म्हणले माझ्या गुरुचं माझ्याकडून होतं ते ऋणशेष वाचा या ते पाया पडून मी सोडविले म्हणा पाटील तुमचे आमच्यावर उपकार आहेत पण आता आमची ऐपत नाही फुलना फुलाची पाकळी घ्या आणि तुमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करा आणि जर ऋण फेडलं नाही तर ते ऋण वैर हत्या हे तो न सुटे न देता ऋण हत्या आणि वैर नाही चुकत मेल्यावर विठ्ठला म्हणून आपल्या पितराचं ऋण आहे मग मुलाचं कर्तव्य जर मुलगा नसल तर मालकाचं कर्तव्य आणि पत्नीचे मालक नसतील तर पत्नीचं कर्तव्य त्यांच्या निमित्तानं अन्नदान करणं श्राद्ध घालणं नामस्मरण करणं वर्ष श्राद्ध हे 16वं श्राद्ध आहे 12 महिन्यात 16 श्राद्ध येतात आणि जे 16वं शेवटचं श्राद्ध आहे त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध काही 23 दिवसाला काही 27 दिवस असे श्राद्ध आहेत आणि वर्ष श्राद्ध केल्याशिवाय मिळवण ती चालत नाही मिळवण म्हणतो ना तुमच्याकडे म्हणते की ना मिळवण मग ते मिळवण म्हणजे आपलं चांगलं चुंगलं खाणं नाही मिळवण म्हणजे ह्या पित्राला पहिल्या पित्रात मिळवायचं त्याचं नाव हे मिळवण विठ्ठला म्हणून हरिभाऊनं आपल्या धर्मपत्नीच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा अन्नदान मोठं अन्नदान आहे महाराज आता सगळ्या गावाने कीर्तनाला नाही आले की मग अन्नदानाला तरी यावं कशाला यावं विठ्ठला कारण मी माऊलीला म्हणलो एवढं करायला नव्हतं पाहिजे पण ते म्हणले ते ऐकच नात काय करीनात ते ऐकनात कारण 5000 लोकांचं अन्नदान केलं म्हणले किती लोकांचं
विठ्ठल विठाल आमच्यासारखे नुसत्या धर्माच्या गप्पा हाणते, गोष्टी हातानं कावळा हानीत नाही. धर्म धारिष्ट गोष्टी सांगे, उष्ट्या हाते नुडवी काग. विठ्ठल आणि त्यांनी परिस्थिती नाजूक असताना, लय मोठी परिस्थिती नाही, पण हा मी आल्याला विचारलं, माऊलीच्या वडिलाला म्हणलो, माऊली एवढा 5,000 लोकांचं अन्नदान हे म्हणजे जमीन गिमीन किती किती द्यायला? ते म्हणले नाही महाराज, जमीन जेमते मी, पण महाराज माणूस मनानं मोठा पाहिजे. काय पाहिजे? मनानं मोठा पाहिजे. आमचे गुरुजी गुरुवरे किसन महाराज साखरे, वैकुंठवासी साखरे महाराज सांगायचे, काही धनानं लक्ष्मी नारायण आहेत म्हणायचे. धनानं काय आहेत? लक्ष्मी नारायण आहेत, पण ते मनानं दरिद्री नारायण आहेत. कसे नारायण आहेत? दरिद्री नारायण. आणि काही धनानं दरिद्री नारायण आहेत, पण मनानं लक्ष्मी नारायण आहेत. विठ्ठला आता हा कार्यक्रम पाहू मला असं वाटायला, हरिभाऊ खरे मनानं लक्ष्मी नारायण आहे. विठ्ठला कोण एवढा खर्च करतं महाराज? पण त्यांची इच्छा आहे एवढं अन्नदान करायचं, वस्त्रदान करायचं, धनदान करायचं, ज्ञानदान करायचं. आणि यात पितराला आनंद आहे महाराज. यात काय पितराला? माझे शब्द नाही, मारुतराव महाराज दस्तापूरकरांचे शब्द आहेत, मोठ्या महात्म्याचे शब्द आहेत. विठ्ठला आणि त्या निमित्ताने हे माझ्याकडे शिवाय सेवेकरता तुकोबरायचा अभंग आहे. आणि या अभंगात तुकोबराय आपलं परमार्थिक मरण सांगतात. कोणतं मरण? मरणाचे 2 प्रकार, एक व्यावहारिक मरण आणि दुसरं परमार्थिक मरण. ज्यात जन्मही पाहता येत नाही आणि ज्यात मरणही पाहता येत नाही याचं नाव संसार. आणि ज्याच्यात जन्मही पाहता येतो आणि ज्याच्यात मरणही पाहता येतं याचं नाव परमार्थ. विठ्ठला व्यवहारात आपला जन्म आपण पाहत नाही, लोकच पाहते, आणि आपलं मरण देखील लोकच पाहते, त्याचं नाव संसार. पण परमार्थात जन्म पाहिला. कोणी पाहिला? सांगदेवानं पाहिला. म्हणजे मी नाही, योगीराज सांगदेव. सांगदेव मने आजी जन्मारो, सांगदेव मने आजी जन्मारो, सांगदेव मने आजी जन्मारो, सांगदेव मने आजी जन्मारो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगदेव म्हणे पा माऊलीनं साथ केली. कोणी साथ केली? त्याला वाटलं कीर्तन सांगदेवाचं, मग माऊलीचे सांगदेव म्हणे आजी जन्म, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जन्म झाला, परमार्थात जन्म पाहिला, मरण पाहता येतं. परमार्थामध्ये मरण पाहता येतं. कोणी मरण पाहिलं? तुकोबरा म्हणले मी पाहिलं. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. तू झाला सोहळा अनुपमे, तू झाला सोहळा अनुपमे, आनंदे दाडली पाहिले मी डोळा, आनंदे दाडली ते भवानी. तू झाला सोहळा अनुपमे, तू झाला सोहळा अनुपमे, माझं मरण मी पाहिलं. म्हणले मरण पाहिलं? आपुले मरण पाहिले मी डोळा, मरण पाहिलं.
आणि मरण पाहता येतं मला, परमार्थात पाहता येतं. महाराज म्हणले मी पाहिलं, माझ्या डोळ्यानं पाहिलं. कोणत्या डोळ्यानं? चर्मचक्षुनं नाही, मग ज्ञानचक्षुनं पाहिलं. विठ्ठला अनुभवाच्या डोळ्यानं पाहिलं. हे परमार्थिक मरण आहे. महाराज म्हणले मी चिकाटीचा प्रयत्न केला त्याच्यासाठी, याजसाठी केला शेवटचा दिस. जाऊ द्या, आता हरिभाऊने एवढा कार्यक्रम केला, आता उषाबाई पाहू शकता का? नाही पाहू शकत. हे व्यवहारिक मरण आहे. पण तुकोबरा म्हणले माझा शेवट मी पाहिला, माझा शेवट, आणि त्याच्याकरता मी प्रयत्न केला, चिकाटीचा केला. याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणले झाला, चांगला झाला, शेवट तो भला माझा. अरे जो प्रयत्न केला एक क्षण बी वाया गेला नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. तुम्ही संसारात केवढा प्रयत्न करा, किती पळा, माणसाला रडायचा टाइम आहे महाराज. तुम्ही पहा ना, माणसं सारखे पळायला लागलेत. पण किती पळू द्या, माणसाला त्या तारुण्याची घमेंड असते, काय वाटत नाही. आणि मग त्याच्या ध्यानात येतं महाराज उन्हातानाचा पळालो मी. आणि पोरं बाजूला काढून देते. पोरं काय करते? पोरं ऐकत नाही, सुना ऐकत नाहीत. म्हातारं कोठ्यावर धाडते. म्हातारं म्हणतं नेहरीची व्यवस्था, सून म्हणते कुत्र्या संग तुमची भाकर देते. कुत्र याची खात आणि हे कुत्र्याची खात. स्वाना परिगती झाली अवघे करती हळा. ठला विठला म्हणून साधू संत सांगतात, बाबा तुम्ही ज्या लोकात आले हा मृत्यूलोक आहे. याचं नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक इथं कायम राहता येत नाही. इथलं कमिलेलं बरोबर नेता येत नाही. आणि इथून सोबत कोणी येत नाही. येणे एकले झाले सेवन, येणे एकले झाले सेवन, नाही कल्प कोटी राहणे, नाही कल्प मोठी जोडले रचले लक्ष मोठी जोडले नचले कोटी. म्हणून आले सावळ्याच्या भेटी, म्हणून आले सावळ्याच्या भेटी, म्हणून आले सावळ्याच्या भेटी, म्हणून सावळ्याच्या भेटी. याच्या बायाबरी आता तुम्ही गाला, याच्या बायाबरी आता तुम्ही गाला, याच्या बायाबरी आता तुम्ही गाला, याच्या बायाबरी, याच्या बायाबरी, याच्या बायाबरी. महाराज काय गोकुळातल्या बाया होत्या. त्या बाया हे माणसाची नाही बायाची चर्चा आहे. गोकुळातल्या बाया एकांतात बसल्या की त्या चर्चके हा मृत्यूलोक आहे. इथं एकट्यालाच यावं लागत. इथून जाताना एकट्यालाच जावं लागत. सांगा उषाबाईवर हरिभाऊचं प्रेम नव्हतं का? होतं. म्हणून तर एवढा कार्यक्रम आहे. पण काय करता आलं उषाबाई करता हरिभाऊला? त्या एकट्या आल्या, एकट्या झाल्या. खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला. खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी
प्रमाण म्हणलं गावकऱ्यानं म्हणावं खाली हात आहे का हे प्रमाण खोटं आहे का खरंय? मग खाली हात याचं खाली हात जायचं म्हणजे कमायचं नाही का? चिकाटीनं कमवा. कोण म्हणलं तुम्हाला जोडून या धन उत्तम? कोण म्हणलं धन कमवू नका? चिकाटीनं कमवा. ताळा करा, बारकावा करा, पण जिथं करायचं तिथं करा. आता अन्नदान करायचं, बारकावा करू नका. विठ्ठला शारंगधर महाराज तुमचं स्वामीचे चांगले समान, वाघोऱ्याचे स्वामी चांगले समान. एकदा स्वामी मला नागोराव महाराजांनी स्वामी म्हणले, चांगदेव महाराज तुम्ही नेहमी फिरताना भाड्याचीच गाडी वापरता, गाडीच घेऊन टाका ना आपल्याला. म्हणलो चला जालन्याला. मग आम्ही निघालो. त्या दिवशी होती एकादशी. निघाल्यावर परतूरमध्ये गाडी आली. मी म्हणलो स्वामी काही केळं काही आणू का? म्हणले आणा. म्हणले द्या ड्रायव्हरजवळ पैसे. म्हणलो नाही मी जातो स्वतः. ते म्हणले महाराज ओपत नाही तुम्ही महाराज माणसं. म्हणलो ड्रायव्हरला सुधरत नाही, केळं मी आणतो. ते स्वामी हुशार जरा बोलायला. स्वामी कसे हुशार. मग केळं आणायला मी उतरलो तर ते त्याचं लक्ष माझ्याकडे होतं. केळं 10 रुपये डझन होते तेव्हा. किती? 10 रुपये डझन. पण गेल्या गेल्या त्या बाईनं सांगितलं 30 रुपये डझन. त्या केळावाल्या बाईनं माझ्या ध्यानात होतं 10 आहेत म्हणून. मी तिला बोललोच नाही. ती म्हणली 20 घ्या. म्हणलं घ्यायचेच नाही मला. मग पुढच्या दुकानदारानं पाहिलं, तो म्हणलं 20 रुपये डझन. म्हणलो घ्यायचेच नाही. तो म्हणलं 10 घ्या. मग पुढच्या बाईनं पाहिलं, हो 20 घेत नाही, 30 घेत नाही, बरोबर 10 घेतो. केळं चांगले होते. मी म्हणलं मावशी केळं? ते म्हणले 10 रुपये डझन महाराज. म्हणलं द्या 1 डझन. स्वामीनं पाहिलं ते गाडीतून. स्वामी म्हणले नागोराव. ते म्हणले काय स्वामी? हे चांगदेव महाराज गाडी घ्यायचा वाण दिसत नाही. मी आलो केळं घेऊन. ते म्हणले महाराज आपल्याला गावाकडे जायचं. म्हणलो गाडी घ्यायला जायचं नो? ते म्हणले तुमचा गाडी घ्यायचा वाण दिसत नाही म्हणजे. मी म्हणलो कस काय? ते म्हणले 1 डझन केळं आणायला तुम्ही 3 दुकान हिंडले. म्हणलो स्वामी विठ्ठल. मी म्हणलो स्वामी केळाचा भाव 10 रुपयेचे. त्या बाईनं ते सांगितले म्हणून आपण ते द्यायचे का नाही? चिकाटीनं संसार करा, ताळा करा. आपलं उत्पन्न काय, आपला खर्च काय. विठ्ठला पण कमिलेलं धन हे आपल्या हातानं पोरायच्या हातात गेलं नाही तोपर्यंत अन्नदान करा, तीर्थयात्रा करा. जर तुम्हाला जायचं नसलं तर कोणी तीर्थयात्रेला चालला तर त्याला उष्णे पैसे द्या, त्याचं याज घेऊ नका. विठ्ठला म्हणले महाराज तो तीर्थयात्रेला गेला आणि तिकडच बद्री केद्रीला गेला आणि मेला तर मेलाला त्याशी अर्ध पुण्य. पैसा कमवा, चिकाटीनं कमवा. पण अरे आपल्या हातात आहे, पोरायच्या हातात गेलं नाही. अन्नदान करा, वारकऱ्याला अन्नदान करा. उगा धाब्यावर चाभऱ्या लोकांना जेव घालू नका. विठ्ठल विठ्ठल भजन नामचिंतन करा. जर पोरं म्हणले महाराज आम्ही भजन करतो, करा भजन, करा अन्नदान, काय हरकत नाही. अरे 1000 संन्याशाला जीव घातला तर जास्त सांगत नाही. सगळे लोक जीव घातले आणि जर एक नामधारक जीव घातला तर आयशे ब्रह्मवेत्या परंपार नयती नामधारका. म्हणून अन्नदान करा, आपल्या हातानं करा. मरण आटळे. मरण कसे आटळे? मरण लांबविता येतं का टाळता येतं? लवकर सांगा. लांबविता येते. तुम्ही लांबविता का? सांगदेव म्हणजे मी सांगदेव. बरोबर आहे. सांगदेव महाराज ते योगीराज. कलियुगात आयुष्य 100 वर्षाचं आहे पण सांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. मरण लांबविलं.
ज्ञानोबऱ्यानं सच्चिदानंद बाबाचं मरण लांबवलं. नेकनूरला भानदास कासार म्हणून माणूस होता, तो 7 वर्षाचा असताना वारला. तर त्याची आई म्हणली, जोपर्यंत बंकट स्वामी येत नाहीत तोपर्यंत मुलाला हात लावू देत नाही. सकाळी 8ला वाढलेला मुलगा दुपारचे 4 वाजले, बाई हात लावू देना. स्वामी आले म्हणले, लोक म्हणले बाजूला सारखा. स्वामी आले म्हणले, भानुदास उठ उठ म्हणल्यावर झोपलेला माणूस उठावा तसं मुलगा उठला. मरण लांबवलं. विठ्ठला मरण लांबविता येतं पण टाळता येत नाही. मरण अटळे म्हणून मरायच्या अगोदर गडबड करा. आमचे वैकुंठवासी गुरुवरे नथुसिंगबुवा राजपूत, आपले नथुराम महाराज हे वेगळे आणि संस्थेचे नथुसिंगबुवा राजपूत वेगळे. नथुसिंगबुवा म्हणायचे, अरे दिवस मावळायच्या आत जरा उचल पांडानं चला, रस्ता धोक्याचा आहे. दिवस मावळायच्या आत आपला मुक्काम आला पाहिजे, म्हणजे आयुष्य भावनो मावळायच्या आत कृतकृत्य झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. महाराज काल आमचे गुरुजी बळीराम महाराज गेले. ते नेहमी म्हणायचे, चांगदेव बुवा आम्ही पिशवी भरून उभेत पण आमची गाडी येईना म्हणायची. आम्ही पिशवी भरून उभेत म्हणायचे. नथुराम महाराज म्हणायचे, चांगदेव हे सोन्याचं पान वाटोळीनं तुमच्याकडे आलं म्हणायचे. विठ्ठला. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कृती जगामध्ये. मरण अटळे येथे नाही उरू, आले अवतार एरते पामर. बरं मरण अटळे इथलं काही नेता येत नाही. धन जमिनीवर राहतं, गुरु गोठ्यात राहते, बायको दारात राहती, जन स्मशानापर्यंत येतं, देह चितेपर्यंत येतो आणि तिथून पुढं केले कर्म झाले त्याचे भोगाले. कित्येक मेले म्हणून साधू संत तळमळीने म्हणतात, बापा हो अजून वेळ गेली नाही, तुम्ही सावध व्हा. असा मनुष्य देह तुम्हाला मिळाला, अमोली करत न जोडले रे तुझ. ज्या देहाची किंमत करताय तुम्ही सांगा. आता साधन तुने व्यर्था गवायो, ना सत्संग कियो ना हरि गुण गायो. हे जननी तेरी तुझे फिर ना मिलेगी, अब न बनी तो फिर क्या बनेगी, अब न बनी तो फिर क्या बनेगी, अब न बनी तो फिर ना बनेगी, अब न बने तो फिर क्या बनेगी. अरे हिरासा जन्म, हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला. हिरासा जन्म तुने व्यर्थ गवाया. ज्या कामाकरता मिळाला ते काम केलं नाही. अरे हातानं दानधर्म करा, हातानं टाळी वाजवा, पायानं कीर्तनाला जा, तीर्थयात्रेला जा. तुमचे पाय तमाशाला चालले. चाला पाय हात हेच काम करा. माझ्या नमस्कारा विठोबासी. मग ज्या कामाकरता मिळाला ते काम केलं नाही, तुम्ही व्यर्थ गमावला. सत्संग केला नाही, हरिगुण गायले नाही. सुरदास म्हणता, सांग तुझी आई पुन्हा तुला जन्माला घालणार का. जननी तेरी तुझे फिरना जिनेगी. मग असा मोका मिळून, अशी संधी मिळून abana बनी तो फिर क्या बनेगी. विठ्ठला. अरे हा देह पुन्हा तुला मिळणार आता मामुता येईल
पेरा एक नागणे या नगरा मागोता येईल पेरा एक नागणे या नगरा भाव करा कोणती नाही तरी झाला गुणागा मने तुझ्या बंद भाव करा कोणती नाही तरी झाला म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा, ए नरतनू पुन्हा तुला मिळणार नाही म्हणले. म्हणून सावध हो नि भजनी लागा देव करा कैवारी. तुम्हाला वाटतं इवाय माझा जावाय माझा, हे सगळे चोट्टे. खरं सांगा आपला इवाई चोट्टा का नाही? चोट्टा आहे का नाही? आपला इवाई चोट्टा म्हणजे आपण लय शाहू आहेत का? नाही ना, त्याचे आपण व्हायचेत ना. वरकड मिळाले ते अवघे चोरगा. आमचे गुरुजी म्हणले चांगदेव यांना चोर कसं म्हणतो? त्याला प्रमाणे यमाची हाती बांधून देती भूषणे घेती काढून. आयशिया चोराचा कैसा विश्वास करील तुझी कास तू कामरे करील तुझी कास तू कामरे. आयशिया चोराचा कैसा विश्वास करील तुझी कास चोराचा कशाचा विश्वास? मग माझा विश्वास संताची पायी. का संतावर विश्वास, का देवावर विश्वास? ते अंतकाळाच्या टायमाला कामा येतात. आणि हे रे धाई रे संपत्तीचे लोक सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग निर्वाणीचा एक पांडुरंग. सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग निर्वाणीचा पांडुरंगाशिवाय तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. किंवा तेथे कोणी सोडविना एका. हे मी ध्यानात घेतलं, मी सावध झालो आणि मग जगाला सावध केलं. सावध झालो हरीच्या आलो जागर आणि मग जगाला म्हणलो हरे सावध थोडा मायाशा. तुमचं काय मग तेथे नचले काही. सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही. तुम्ही सांगा आता हे मंत्री गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, गोपीनाथराव मुंडे गेले, RR पाटील गेले, विलासराव देशमुख हे का कोतवाल होते का? पण काय चाललं द्यायचं? अरे जाऊ द्या, रावणासारखा श्रीमंत कोण आहे? तो कोबराने म्हणावं, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी. पुढचं जाऊ द्या, पण म्हणले ते एवढी संपत्ती तू कोबराने म्हणावं. अरे रावणासारखी सत्ता कोणाची? रावणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा वाचायला ब्रह्मदेव होता, सरपंच नाही. कोण होता? ब्रह्मदेव. सत्यनारायणाची पूजा वाचायला होता. काय सत्ता होती रावणाची? सगळ्या जीवाची मोठी सत्ता ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही. आणि तो ब्रह्मदेव त्याच्या इथं सत्यनारायण वाचायला. विठ्ठला काही रताळे उगत रावण त्यांनी वाईट वागला म्हणून त्याला राक्षस, नाही तर रावण विद्वान होता. रावणाला का छाटछूट समजता का? उगत तुम्ही रावण्या म्हणता, त्याला काय म्हणता? अरे रावणानं जे भगवान शंकराची स्तुती केली, तुला मनायची मारामारी, तू रावण्या म्हणतो का त्याला?
जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितांबुजंगटांगमालिनम डमड्डमड्डमड्डमड्डमड्डमवयम चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव. अरे मी कोकणपट्टी कुरकुर पाठ केलं, मला सुधरत नाही याच्यातलं. उगा आता वजन टाकाय करता पाठ केलं काही गाजरं कळत नाही मला याच्यात. विद्वान होता रावण महाराज. अरे आमचे गुरुजी सांगत असते रामेश्वरला भगवान शंकराची प्रभू रामचंद्राला पूजा करायची. कोणाला? तो ब्राह्मणच भेटना तर रावण आला. रावण धनानं श्रेष्ठ होता, सत्तेनं श्रेष्ठ विद्वता, पण मग तेथे न चले काही. सत्ता संपदा विद्वता काही चालत नाही. अरे नितू मांडकी इतके विद्वान होते हृदयविकारामध्ये, पण त्यांनाच हृदयविकार झाला. इतके विद्वान डॉक्टरला सांगायचे हे हे इंजेक्शन टाका, हे सलाईन लावा, पण लावूच तरच गेले. विद्वता चालत नाही. म्हणून वारे सावध. तुम्हाला आज कळणार नाही, पण ज्या टायमाला कळल त्या टायमाला वेळ राहणार नाही. कळू येईल अंतकाळी प्राण. म्हणून बाबा ती वेळ याच्या अगोदर खटवांग राजा 1 तासात सावध झाला, परीक्षिती 7 दिवसात सावध झाला. आयुष्य खातो काळ सावधान. हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. अरे उषाबाई गेल्या, गावातले बरेच गेले, उद्या आपण बी जाणार आहेत. जगात सगळ्यात मोठं नवले एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हेगारे. आपण आज उषाबाईच्या वर्ष श्राद्धाला आहेत, आज वर्षाला आपलं बी वर्ष श्राद्ध होऊ शकतं. असं का बॉन्ड थोडंच आहे आपल्याकडे. विठ्ठला तुकोबरा म्हणले मी सावध झालो, सावध होऊन भजनी लागलो. देव काय चिकाटीचा प्रयत्न केला आणि एक क्षण महाराज परमार्थात तुम्ही इथं चटई जरी टाकली तर वाया जाणार नाही. विठ्ठला चटई जरी टाकली तरी वाया जाणार नाही. सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता, तुका म्हणे भाव असता नसता, तुका म्हणे भाव असता नसता, तुका म्हणे सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, करिता सायास करिता वाया नवजे. एका माणसाला म्हणलंय भाजनाला येणं घेऊन ये बरं, पण त्याला राग आला, पण नाही म्हणता येईना. मग तो विना शादेतच घेऊन आला. याला कमी दिसलो का, ह्या कडूला का दुसरा नव्हता का, पण विना आणला ना. तो का म्हणे भाव असता नसता, पण सायास घडे ना त्याला त्याच्या कामा येणार. आणि तुम्ही प्रपंचात रात्रंदिवस प्रयत्न केले, पश्चातापाची पाळी येणार. तुम्हाला रडावं लागणार. ज्याची तुझं गुंती. गुरुवर्य शेखर महाराज सांगत असतात, ज्यांचं तुम्हाला प्रेम आहे, ज्यांच्यावर तुमचं अतिप्रेम आहे, ते तुम्हाला रडवणार आहेत. विठ्ठला विठ्ठला. मग मी हे ध्यानात घेतलं, चिकाटीचा प्रयत्न केला, एक क्षण मी वाया गेला नाही. अवघाला फळाशी काय झालं? लाभे लाभ दुना. पहिला लाभ मनुष्य देव आणि संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माझा शेवट गोड झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. म्हणले महाराज शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? काय झालं? अभंगाच्या आधी राहिलो मरो, मरणाही आधी राहिलो मरोनी, टाळ टाळ टाळ. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी
तुम्ही पहा मुझे नवाल, आता 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 तुम्ही पहा मुझे, आता तुम्ही पहा मुझे नवाल, तुम्ही पहा मुझे नवाल, महाराज शेवट गोड झाला म्हणले चांगला गोड झाला. मग त्याच्याकरता काय केलं नेमकं शेवट गोडण्याकरता? महाराज म्हणले मी चिकाटीचा प्रयत्न केला, गुरु घरी राहिलो, माझ्यावर गुरुची कृपा झाली, अंतकरणाची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा झाली, आणि त्यांच्या कृपेनं माझ्या जीवनात अलौकिक क्रांती झाली. काय झालं? मी मरायच्या आधी मेलो. काय झालो? मरायच्या. म्हणले महाराज हे अवघडच आहे ना, मरायच्या आधी. अरे माझं शरण मी रचलं, माझ्या गौऱ्या मी लावल्या, पण कोणत्या गौऱ्या? वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, बाया रडताना मी पाहिल्या, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय. माझं शरीर झाला प्रेतरूप, शरीराचा भाव लक्ष येला ठाव. हे स्मशान नाही, महास्मशान म्हणजे ब्रह्मस्थान. माझं प्रस्थान ब्रह्मस्थानी प्रस्थान म्हणजे माझं निघणं तिकडं झालं. आता लक्ष येला ठाव स्मशानीचा. माझं गाडगं मी फिरवलं. कोणतं गाडगं? हे संसार रूपी गाडगं. वाहुआ संसार देवा पायी, वाहुआ संसार देवा पायी, वाहुआ तुका म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार. वाहुआ संसार देवा पायी, वाहुआ संसार देवा पायी, वाहुआ संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार. संसार रूपी गाडगं फिरविला घट. आणि बोंब कोणती मारली? अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी. देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची. तुका म्हणे खरे तुम्ही. ही महावाक्य दोन्ही बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप दिली तिळांजुळी. आणि जे पंच महाभूताचं शरीर होतं, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, ज्याचे त्यासी समर्पिले, ज्याचे त्यासी समर्पिले. हे गुरुकृपा माझ्या जीवनात. उजळला दीप गुरुकृपे. हे परमार्थिक मरण मी मरायच्या आधी पाहिलं. म्हणले महाराज आम्हाला सुधारणा ना, मरायच्या आधी यालाच क्रांती म्हणायचं. अगो लोकांचं घर फुकायचं म्हणले त्यांनी क्रांती केली. ती क्रांती नाही. ते नवलाचं असावं आणि जगाच्या कल्याणाचं असावं, याचं नाव क्रांती. विठ्ठला एखाद्याचा वाडा फुकणं नवले. वाडा कुठं फुकीत? अरे घर बांधायला सहकार्य करावं का फुकायला? म्हणलं काय माणूस वाडाच फुकला त्यांनी. मग जगाच्या कल्याण, मग नवलाचं असावं, आश्चर्यकारक असावं आणि त्या जगाचं कल्याण असावं, म्हणजे त्याला क्रांती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला काय क्रांती केली? मरण हाती सुटली काया, सुटले काया, मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटली काया. विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, सुटली
माझी काया मरणाच्या हातात. म्हणले महाराज हे अवघडच आहे ना. कस काय आता बरेच प्रमाणे पण आपला टाइम संपत आला. अरे माझी काया राहिलीच नाही. प्रयाण काळी देवी पाठविले कलीच्या काळा माझी मानव देह घेऊन निजधामा गेले. काया मरणाच्या ती काया काया राहिली नाही. मग गोविंद ते काया बघ गोविंद ते काया काया बघ गोविंद ते काया मग गोविंद ते काया गोविंद ते काया मग गोविंद ते मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवालया भेद नाही देवालया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया नाही देवालया असे गुणवाने वाजविणारे एक नंबर, गाणारे एक नंबर, आणि आमच्यासारखे 2 नंबरी कीर्तनकार याच्यात सगळी विद्वान मंडळी. पण आता टाइम थोडा आहे आपला. टाइम काय थोडा आहे. जास्त प्रमाणे म्हणत नाही आता मी. कायाच गोविंद झाले. आकाराशी कैचा ठाव देहे प्रत्यक्ष झाला देव. कशानं? गुरुची कृपा झाली. गुरुनं विवेक दिला. कोहम कथमिदम जातम कोवे करतास्य विद्यते उपादानम किमस्त्य आणि या विचाराचा निश्चय झाला. नुसता विचार नाही, त्याचा निश्चय झाला. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा असा निश्चय झाला. ताकद आहे महाराज कीर्तनात. ताकद आहे नामस्मा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने आणि कायाच ब्रह्मरूप झाली. मग कशी मरणार आता विठाला? अरे काया दोष राहिलाच नाही. निर्मळ ते काया सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा अशी त्यांची काया आहे. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. त्यांचं शरीर म्हणजे देवाचं भांडार आहे. आणि त्या शरीराला मरण याच्या अगोदर महाराज म्हणतात स्थूल देहाला जे मरण येतं ते प्रारब्धावर येतं. कशावर येतं? पण याला मरण याच्या अगोदर संताची कृपा झाली, देवाची कृपा झाली, आणि मी देहद्वयानं मेलो. कोणत्या देहानं मेलो? देहद्वय. देहद्वय म्हणजे कोण? स्थूल देहाला मरण याच्या अगोदर सूक्ष्म देहाचा बाध झाला आणि कारण देहाचा अत्यंत अभाव झाला. हे कधी झालं? स्थूल देहाला मरण याच्या आधी झालं. म्हणून मरण नाही आधी राहिलो मरोनी विठ्ठला. अरे जिथं पाप पुण्य निर्माण व्हायचं त्याचा बाध झाला. आता सप्ताह केला तरी पुण्य लागत नाही आणि त्रिलोक्याचा घात झाला तरी पाप लागत नाही. तुका म्हणे आम्ही लागो नेदी पाप. आता अशी आमची अवस्था झाली. आम्हाला पापही नाही, पाप पुण्य गेले. एका स्नानेची खुंटली. पाप नाही पुण्य नाही. आता दिवस जारी तू कामने मुक्ती तो काय भेणे मुक्ती परणिले नोवारे परणिले नोवारे परणिले नोवारे तो कामने मुक्ती तो कामने मुक्ती तो कामने मुक्ती परणिले नोवारे परणिले
जसे बोधे बाबा, ही बंकट स्वामीची चाल. बोधे बाबा बहु अवघड हे संत भेट. ते म्हणायचे संत भेट किती अवघड आहे, ह्या चाली इतकी अवघड. अरे मरायच्या आधी मेलो, आता दिवस जारी, काम नाही काम नाही झालो पायी. ज्या बाईला शरीरात नाही त्या बाई संग लग्न लावलं. आपण लग्न लावले पण नासक्या बाया संग लावले. आपल्या बायका जशा केल्या तशा आहेत का? नाही नाही. तेव्हा तर लय नादात होते सगळेच. बामणाकडे ध्यानच नव्हतं यायचं. बामन सावधान म्हणतो पण हे पुढे पाहत होते. कसं काय डिझाईन आहे? तू पाहत नव्हतं का? अवघडच एक नाही. बरं जाऊ द्या. त्या नासक्या शर्यत त्याला आपण जे भेटलो ते लय चांगले भेटलोत का काय? अरे त्या भोळ्या म्हणून आपले लग्न झाले, नाही तर आपण लग्न करायच्या लायकीचे होतो का काय? खरे का नाही महाराज? आपल्या बायका भोळ्या म्हणून जमलं. तुम्ही पहा ना, आता 200 पोरं निघते रस्त्याने झेंडायले. कोणी विचारलं? आपल्या बायका भोळ्या म्हणून लग्न झाले ना. होय संजय महाराज, काय म्हणलो मी? ते तर आधीच म्हणलो राव. नाही तर तुम्ही लग्न करायच्या लायकीचे होते का? विनोद सोडा. एखाद्याची जर बायको म्हणली असती, मालक मी तुम्हाला माळ घालते पण तुम्ही मेले नाही पाहिजे, अशा बऱ्याच बाया त्यांना हळदीचा डाग आहे. मी तुम्हाला माळ घालते पण तुम्ही मेले नाही पाहिजे, आणि तुमची बायको झाल्यावर तुम्ही मला मरू दिलं नाही पाहिजे, असा कोण नवर देवे? असा एक परमात्माच आहे. विठ्ठला म्हणले आता आम्हाला काय? मुक्तीशी लग्न केलं, शरीर नसलेल्या बाईशी लग्न केलं. ती मुक्ती कोणाला माळ घालीत नाही. वैराग्य निरपेक्ष गळा गिवशीत असे गुणकुसुमाची माळा. आमचे गुरुजी नतुसिंगबा सांगायचे, तिच्या हातात 26 फुलाची माळे. 26 म्हणजे दैवी संपत्तीचे 26 गुण. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्ष गळा घेऊ शीतासे. आणि तिनं तुकोबरायला माळ घातली. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी, आता निश्चिंतीने, आता मला चिंता राहिली ना. नासोनिया गेली खंती. तुका म्हणे आता मावळली खंती. तुका म्हणे आता मावळली खंती, मावळली खंती. तुका म्हणे आता मावळली खंती, मावळली खंती. आता चिंता नाही, धाक नाही, भय नाही. का? मरण नाही आधी राहिलो मरुनी. आणि मग केले मनी होते तैसे. काय केलं? फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. महाराज म्हणले, काही लोक नाव ठेवू लागले असं बोलल्यावर. तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला ही ताकद नाही ही अवस्था प्राप्त करायची तर करू नका, पण आम्हाला नाव ठेवू नका. मग काय करा तुम्ही? आमच्या विधेय स्थितीचं तुम्ही नवल पहा. अभंगाच्या पुढच्या. आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही आमुचे नवल, आता तुम्ही आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता
नका वेचू बोल वाया नका वेचू बोल वाया आता तुम्ही पहा तुम्ही पहा आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेच बोल वाया वेण नका वेच बोल वाया वेण आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेच बोल वाया वेण नका वेच बोल वाया वेण आता तुम्ही पहा आमुचे नवल. तुम्हाला ही अवस्था प्राप्त करण्याची ताकद नाही तर नका करू. एक एक केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने. मग नका नादी लागू पण नाव ठेवू नका. जे भजन करते त्याला भजन करू द्या ना. तुम्ही बी करा. नसलं करायचं तर करू नका पण हसू नका. विठ्ठल मग काय करा. विदेश स्थित महात्मा वारकरी संप्रदायाची ताकद आहे. देहीच विदेही आस्वाईसा कोठे आठवती नाही आस्वाईसा कोठे आठवती नाही आस्वाईसा कोठे आठवती नाही आस्वाईसा कोठे आठवती नाही देहीच विदेही विदेही ओ गोदशा कोठे आठवती नाही असो ऐसा कोठे आठवती नाही असो ऐसा कोठे आठवती नाही असो ऐसा कोठे आठवती नाही देहीचा विदेही हो गुदशा देहीचा विदेही हो गुदशा सर्व सर्व कलालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार देहीचा विदेही हो गुदशा देहीचा विदेही हो गुदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार अस्वायसा कोठे. गजानन बुवानं आता लोक माऊलीला साथ केली आणि आता चांगदेवाला साथ करा. अस्वायसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोग. वारकरी संप्रदाय देह असताना विदेह स्थितीत जो सुख भोगण्याची ताकद या संप्रदायात आहे. बाकीचे मत आहेत ते संप्रदाय म्हणते ते संप्रदाय नाहीत. फक्त वारकरी संप्रदाय. विठ्ठला आता रताळे लोक कोणाच्या बी. आता मी म्हणतो काकडे संप्रदाय की झाला काकडे संप्रदाय. एक वारकरी संप्रदाय अनादी आहे, वेद बोधित आहे, विश्वांगीकृत आहे आणि याला फल आहे. आणि या संप्रदायात देहीच विदेही भोगुदाची. काय कोणी भोगली? गोरोबा काका. तेर गावे कुंभार जातीत गोरोबा काका जन्मले. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. पहाट उठले काका. मूळ अंगणात खेळत. काका चिखल तोडायला चकोचे खवले आणि चिखलात उतरले. पत्नी पाण्याला निघाली. गोरोबाची कांता
पाणी आसी जाता, पाणी आसी जाता. पाण्याला निघाले स्वामी, मालकाला बोलायला, काकाला, काका आला. आपण काका म्हणतो पण त्या काका नाही. त्या म्हणल्या स्वामी लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी, स्वामी बाळावरी. स्वामी घरात कोणी सांभाळण्याकरता नाही, मुलगा खेळायला काका देहावर होते हा म्हटले. आणि गोरोबाची पत्नी पाण्याला गेल्या, काका भजनात रंगले. रंगला या रंगी तुका विठ्ठल, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाची. आठवच राहिला नाही मला, आठव न आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. भजनात रंगले, आई घरात दिसत नाही. मग मुलगा बापाच्या दिशेने गेला, पायाला हात लावला, देहावर काका नाही. नाही देह शुद्धी मुल तुडविले, शिखाली मिळाले रक्तमास. पत्नी आल्यानंतर भांड आपटीलं, तुझ्या भजनाला आग लागो म्हणल्या. पुढं मोठी कथा तेवढं मला सांगायचं नाही, पण गावात चर्चा झाली. याला का महाराज म्हणते का? गावातले लोक ते का धोरणाने बोलते का महाराज का असा असतो का? अरे याला याच्या लेकराची कदर नाही तर दुसऱ्याच्या लेकराची कदर. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा, हलो नेदी बाळ मागे पुढे प्रेम प्रीतीचे बांधले. पण जर एवढं पोरावर बापाचं प्रेम असतं, ह्यो याच्या लेकराला तुडायला भेट नाही, तर आपल्या लेकराचे काय गते? याला का महाराज म्हणते का? सखे आपल्या तेर गावात नवल झालं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाये, कुंभाराने बाळ तुडविले पाये. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, तुडविले बाळ त्यासी शोधे नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. ओ भरण बाळ तुडविले पायी, ओ भरण बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे गोष्ट ऐक सखे. काय नवले हे आपल्या महाराजानं पोरग पाया खाली तुडवलं, याला का? मग तुकोबरा म्हणले असं म्हणू नका. काकाच्या विदेह स्थितीचं तुम्ही नवल पहा. अरे जाऊ द्या, तुकोबराच्या पत्नी तुकोबरा रागवल्या. जुनी पद्धत आहे, घरी पाहुणे आले की पाहुण्यासंग घरचा माणूस जेवायला बसवायचा. तो कशामुळे बसायचा? खादाडे म्हणून, डाखाळाय म्हणून. कशामुळं? पुन्हा हुशार माणूस बसवायचा. कशामुळं? पाहुण्यांना मीठ पण मागायचं नसतं. आता जे पाहुणे लय बावळे, दूध आणलं की ठ्यासा आणा, ठ्यासा आणलं की दूध आणा. आता पाहुणे भेट नाही, पण जुन्या काळात मागायचं नाही. मग ते घरच्या माणसानं सांगायचं काय कमी आहे काय जास्त आहे हे कोणी सांगायचं? रस केला ए साखर आणा कोणी म्हणायचं? घरच्यांनी म्हणायचं. ते त्याच्यामुळं घरचा असतो. मग तुकोबराला बसलं, पण काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते. देहावरच नाहीत ना मारा, देहीच विदेही
भरपूर जेवले. तुकोबरायचे मेहुणे जेवले नाही. जिजाबाई जेवायला बसल्या, मिठत नाही, रागवल्या. मग काही लोक म्हणले याला का महाराज म्हणते का, याला मीठ कळत नाही. लोक काय म्हणते मिळून. तुकोबरा म्हणले असं बोलू नका, नका वेचू बोल वायावीन. आता तुम्ही पहा, तुम्हाला ही अवस्था प्राप्त होत नाही ना, मग तुम्ही नाही जाग्यावर राहा. पण आमचा आता नवल पहा. आता तुम्ही पहा आमोचे नवल नका वेचू बोल. अरे आम्ही का साध्या बाया आहेत का? मी सुरुवातीला सांगितलं ही कोणती बाई आहे? वीर राणी. वीर राणी कोणाला म्हणते? पहिला नवरा सोडून दुसऱ्याचं घर निघणारी. याला नेबलड बाई जमती काय? होय, पहिला नवरा सोडायला आणि दुसऱ्याचं घर निघायला बाई नेबलड जमती? त्याला चॅप्टर बाई लागती. कशी लागती? चॅप्टर. तो कोबरा म्हणले मी नेबलड बाई नाही, तुम्ही नेबलड बाय आहेत. म्हणले महाराज कसं बोलता? तुकाराम महाराजाला बायाचे दोन प्रकार आहेत. काही दाढी मिशीच्या बाया, कारण काही बिगर दाढी मिशीच्या बाया. एक महाराज होते, त्याच्या अंगाला बाईच्या अंगावरून आलेलं वारं सहन होत नव्हतं. त्यांचं नाव जय गोस्वामी. मीराबाई निघाल्या तीर्थयात्रेला. तीर्थाचं स्नान करायच्या, देवतेचं दर्शन घ्यायच्या, कोणी साधू आहे का असं विचारायच्या आणि त्या साधूच्या दर्शनाला जायच्या. मग ज्या गावात जय गोस्वामी राहत होते मीराबाई तिथं गेल्या. तीर्थाचं स्नान केलं, देवतेचं दर्शन. म्हणले कोणी साधू आहेत का? म्हणले हो आहेत. म्हणले कोण आहे? जय गोस्वामी. मला नेता का तिकडं? तो माणूस म्हणला अजिबात जमत नाही, त्यांना बाईच्या अंगावरून आलेलं वार, बाईचं सहनच होत नाही, पण बाईच्या अंगावरून आलेलं वारेल असं. म्हणले नका, पण लांबून दाखवा. तो म्हणला बोटानं घर दाखवतो. लोकाला बोटानं घर दाखायची लय सवय. कशी? बोटानं घर दाखवतो. मग दाखवलं किती पर्णकुटी जय गोस्वामीचे. मीराबाई निघाल्या, शिष्यांना अडवलं. जय गोस्वामी पर्णकुटीत गेले. म्हणले बाई आपल्याकडे आली. शिष्यांना अडवलं. बाई कुंकड निघाली, आमच्या गुरुजीला वारं सहन होत नाही. मीराबाई जरा मोठ्या आवाजात बोलल्या, ए तो हा गुरु आर्यातुरीवरच बोलले, तो हा गुरु स्वतःला पुरुष समजितो का काय? जय गोस्वामी तो गार झाले. म्हणले बाई आगाव दिसते होई. मग ते बाहेर आले. म्हणले बाई तुला कोण वाटलो मी? मीराबाई म्हणत्या स्वामीजी दंडवत घातला. म्हणल्या स्वामीजी भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं आपण देवाच्या बायका आहेत. तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी विठ्ठला विठ्ठला. मग तुकोबरा म्हणले का नाही घर रिघी झाले पटराणी बळे वरिले सावळे. मग दुसऱ्याचं घर निघाले. कोणाचं? जनी मने देवा झाले मी सेवा. 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 निघाले केशवा तुझे, निघाले केशवा घर तुझे. तोही आला गायावर, तोहीचा पदर आला गायावर. निघाले केशवा, निघाले केशवा घर तुझे. तोहीचा पदर आला गायावर. अरे संसार रूपी नवरा सोडा आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा. म्हणून कोणता नवरा? नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू लोकानाचारू. ती म्हणली वाळो जनमज म्हणूत शिंदळी परिहावन रात्रंदिवस मज. आता कोणी काही बोला हाची नेम आता न फिरे माघारी. म्हणले बाई ओपत का? तू कोणाची सुने, कोणाची लेखे, कोणाची बायको आहे, कोणाची आई आहे, आपण खानदानी लोक आणि हे ओपत का तुला? ते म्हणले तुम्ही भेणाऱ्या बायात.
तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयभीत तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयभीत म्हणे तुम्ही भयभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयभीत तुका म्हणे तुम्ही तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे आता तुम्ही पहा आमुचे आता कावे तू बोला वायावीण नकावे बोलवाया वीण वाया वीण
विठोबार कुमाई विठोबार तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुम्ही भेणाऱ्या बाया आम्ही न भेणाऱ्या, मज सवे आता येऊ नका कोणी. सासूर वासिनी बाई आणो, तुम्ही सासूर वासिनी, तुम्ही देरा भायाला भेटा, तुमच्या मालकाला भेटा. आम्ही निर्भय झालेलो आहेत, आम्ही भेट नाही, आम्हाला कोणी वाळीत टाकू द्या. वाळू जन्मज मनोत शिंदळी, आम्ही भेट नाही. मग तुम्ही भेणाऱ्या आणि आम्ही न भेणाऱ्या, आपली संगती होणार नाही. समानशीलम व्यसने सुसख्यम, समान जातीचे माणसं लागते. माझी जातीचे, जात म्हणजे व्यवहारातली, जात म्हणजे अधिकार, जात म्हणजे काय अधिकार. माझ्या आमच्या अधिकाराचे न भेणारे न भेणारे, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या. मग तुम्ही भेणाऱ्या बाया आम्ही न भेणाऱ्या बाया, मग तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका. म्हणले मग आम्ही येऊ नका, मग काय करा, तुम्ही इथं थांबा. आणि इथं थांबून आता तुम्ही पहा, आमुचे नवल नका वेचू बोल, वायावीन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या जो बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचं आहे उद्धटपणाचं. एकदा स्वामी मला नागोराव महाराजांनी स्वामी म्हणले, सांगू दे महाराज, तुम्ही नेहमी फिरताना भाड्याचीच गाडी वापरता, गाडीच घेऊन टाका ना आपल्याला. म्हणलो चला जालन्याला. मग आम्ही निघालो, त्या दिवशी होती एकादशी. निघाल्यावर परतूरमध्ये गाडी आली. मी म्हणलो स्वामी काही केळं काही आणू का? म्हणले हा ना. म्हणले द्या ड्रायव्हरजवळ पैसे. म्हणलो नाही मी जातो स्वतः. ते म्हणले महाराज ओपत नाही तुम्ही महाराज माणसं. म्हणलो ड्रायव्हरला सुधरत नाही, केळं मी आणतो. ते स्वामी हुशार जरा बोलायला, स्वामी कसे हुशार. मग केळं आणायला मी उतरलो तर ते त्याचं लक्ष माझ्याकडे होतं. केळं 10 रुपये डझन होते तेव्हा. किती? 10 रुपये डझन. पण गेल्या गेल्या त्या बाईनं सांगितलं 30 रुपये डझन. त्या केळावाल्या बाईनं माझ्या ध्यानात होतं 10चे आहेत म्हणून. मी तिला बोललोच नाही. ती म्हणली 20 घ्या. म्हणलं घ्यायचेच नाही मला. मग पुढच्या दुकानदारानं पाहिलं, तो म्हणला 20 रुपये डझन. म्हणलो घ्यायचेच नाही. तो म्हणला 10 घ्या. मग पुढच्या बाईनं पाहिलं, हो 20 घेत नाही, 30 घेत नाही, बरोबर 10 घेतो. केळं चांगले होते. मी म्हणलं मावशी केळं? ते म्हणले 10 रुपये डझन महाराज. म्हणलं द्या 1 डझन. स्वामीनं पाहिलं ते गाडीतून. स्वामी म्हणले नागोराव. ते म्हणले काय स्वामी? ते सांगू दे महाराज, गाडी घ्यायचा वाण दिसत नाही. विठ्ठला मी आलो केळं घेऊन. ते म्हणले महाराज आपल्याला गावाकडे जायचं. म्हणलो गाडी घ्यायला जायचं नो. ते म्हणले तुमचा गाडी घ्यायचा वाण दिसत नाही. म्हणजे मी म्हणलो कस काय? ते म्हणले 1 डझन केळं आणायला तुम्ही 3 दुकान हिंडले. म्हणलो स्वामी विठ्ठल. मी म्हणलो स्वामी केळाचा भाव 10 रुपयेचे. त्या बाईनं ते सांगितले म्हणून आपण तेच द्यायचे का नाही? चिकाटीनं संसार करा, ताळा करा. आपलं उत्पन्न काय, आपला खर्च काय. विठ्ठला.